गुरुचरित्र अध्याय 14 चे रहस्य. सायनदेव आख्यान. धोब्याचा झाला बादशहा. नमस्कार भक्तांनो, आपल्या भक्तिविजय चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्रातील अत्यंत सात्विक आणि भीतीचा नाश करणारा 14वा अध्याय. आजची कथा आहे सायनदेव नावाच्या भक्ताची आणि एका अशा परीटाची ज्याच्या एका इच्छेमुळे त्याला पुढचा जन्म एका बादशहाचा मिळाला. चला तर मग ऐकूया ही अद्भुत कथा. ही कथा घडली आहे पवित्र औदुंबर क्षेत्री. साक्षात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तिथे वास्तव्य करत होते. भक्तांची रीग लागलेली असायची. अशाच एका दिवशी सायनदेव नावाचे गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आले. सायनदेव हे श्री गुरूंचे निस्सीम भक्त होते, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर तेज नव्हते, तर काळीज पिळवटून टाकणारी भीती होती. हात थरथर कापत होते. स्वामींच्या चरणांवर त्यांनी मस्तक टेकवले, पण त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. हे पाहून त्रिकालज्ञानी श्री गुरूंनी शांत स्वरात विचारले, हे सायनदेवा, तू माझा भक्त असून असा चिंताग्रस्त का? तुझ्या मीनाला कसली भीती सतावते आहे? हात जोडून सायनदेव म्हणाले, महाराज, काय सांगू, मी ज्या क्रूर यवन राजाच्या राज्यात राहतो तो अतिशय दुष्ट आहे. तो ब्राह्मणांचा आणि देवाचा द्वेष करतो. अनेक निरपराध लोकांना त्याने मारून टाकले आहे. आणि आता त्याने मला बोलावणे धागले आहे. मला खात्री आहे की तो मला जिवंत ठेवणार नाही. माझ्या मृत्यूची भीती मला स्वस्थ बसू देत नाहीये. सायनदेवाचे बोलणे ऐकून श्री गुरूंच्या मुखावर स्मितहास्य उमटले. ज्याच्या पाठीशी साक्षात दत्तात्रेय आहेत त्याला कसली भीती? श्री गुरु म्हणाले, अरे सायनदेवा, तू व्यर्थ काळजी करत आहेस. तो राजा तुला मारणार नाही, उलट तुझा सन्मान करेल. अरे, तो राजा सध्या जरी यवन असला तरी पूर्वजन्मी तो माझाच सेवक होता. तो शंकराचा भक्त होता. सायनदेवाला मोठा धक्का बसला. क्रूर यवन राजा आणि शिवभक्त, हे कसे शक्य आहे? तेव्हा श्री गुरूंनी त्या राजाच्या पूर्वजन्माची म्हणजेच परीटाची कथा सांगायला सुरुवात केली. गोष्ट आहे श्री शैल्य पर्वतावरची. तिथे एक महान शिवयोगी तपश्चर्या करत होते. त्या गावात एक गरीब परीट राहायचा. तो अत्यंत साधाभोळा होता. तो रोज न चुकता त्या शिवयोगी महाराजांचे कपडे धुवून आणत असे आणि त्यांची निस्वार्थ सेवा करायचा. त्या बदल्यात त्याला काही नको होते, फक्त संतांची सेवा हेच त्याचे ध्येय होते. एक दिवस काय झाले, त्या गावातून एका मोठ्या राजाची स्वारी चालली होती. हत्ती, घोडे, पालख्या, दागदागिने आणि सैन्याचा लवाजमा. ते वैभव पाहून तो साधा परीट दिपून गेला. तो त्या मिरवणुकीकडे बघतच राहिला. त्याच्या मनात एक प्रबळ इच्छा निर्माण झाली. त्याला वाटले, आहाहा, काय हे आयुष्य, काय ते वैभव आणि सुख. मी तर रोज लोकांचे मळलेले कपडे धुतो. काश मलाही असे राजासारखे सुख भोगायला मिळाले असते. तो परीट जेव्हा शिवयोगींकडे गेला तेव्हा तो उदास होता. शिवयोगींनी त्याला ओळखले. ते म्हणाले, अरे, तू इतका उदास का? तुला काय हवे आहे? परीटाने लाजत लाजत आपली इच्छाली की त्याला राजासारखे सुख भोगावेसे वाटते. तेव्हा शिवयोगी म्हणाले, बाळा, तू माझी खूप सेवा केली आहेस. तुझे पुण्य मोठे आहे. तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल, पण एका अटीवर. ती अट म्हणजे परीटाला पुढचा जन्म घ्यावा लागणार होता. आणि मरतेवेळी त्याच्या मनात उपभोग आणि सत्ता याचीच वासना असल्याने त्याचा जन्म एका म्लेच्छ कुळात राजा म्हणून होईल, असे शिवयोगींनी सांगितले. कारण त्याने ईश्वरापेक्षा वैभवाला महत्त्व दिले होते. काही काळाने तो परीट मरण पावला आणि त्याच्या वासनेनुसार तो विदर देशाचा बादशहा झाला. श्री गुरु सायनदेवाला म्हणाले, सायनदेवा, तोच हा राजा आहे. जरी तो यवन झाला असला तरी पूर्वजन्मीच्या सेवेचे संस्कार त्याच्या चित्तात आहेत. त्यामुळेच जेव्हा तो तुला पाहेल तेव्हा त्याला तुझ्याबद्दल राग नाही तर आदर वाटेल. तू निर्धास्तपणे जा. श्री गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून सायनदेव राजाच्या दरबारात गेला.
त्याच्या मनात धाकधूक होतीच. तो राजासमोर उभा राहिला. पण हे काय आश्चर्य! सायनदेवाला पाहताच त्या क्रूर राजाच्या मनात अचानक प्रेमाचा पाझर फुटला. त्याला कारण समजले नाही, पण त्याला सायनदेवाविषयी आदर वाटू लागला. हे पूर्व पुण्याचे फळ होते. राजाने सायनदेवाला शिक्षा करणे तर दूरच, पण त्याला नवी वस्त्रे दिली, धन दिले आणि पालखीत बसवून सन्मानाने घरी पाठवले. सायनदेव सुखरूप परत आला आणि त्याने पुन्हा औदुंबरला येऊन श्रीगुरूंचे चरण धरले. तर ही होती गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाची कथा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.